ألم تر إلى ربك كيف مد الظل ولو شاء لجعله ساكنا ثم جعلنا الشمس عليه دليلا ثم قبضناه إلينا قبضا يسيرا وهو الذي جعل لكم الليل لباسا والنوم سباتا وجعل النهار نشورا وهو الذي أرسل الرياح بشرا بين يدي رحمته وأنزلنا من السماء ماء طهورا لنحيي به بلدة ميتا ونسقيه مما خلقنا أنعاما وأناسيا كثيرا ولقد صرفناه بينهم ليذكروا فأبى أكثر الناس إلا كفورا ولو شئنا لبعثنا في كل قرية نذيرا فلا تطع الكافرين وجاهدهم به جهادا كبيرا وهو الذي مرج البحرين هذا عذب فرات وهذا ملح أجاج وجعل بينهما برزخا وحجرا محجورا وهو الذي خلق من الماء بشرا فجعله نسبا وصهرا وكان ربك قديرا ويعبدون من دون الله ما لا ينفعهم ولا يضرهم وكان الكافر على ربه ظهيرا وما أرسلناك إلا مبشرا ونذيرا قل ما أسألكم عليه من أجر إلا من شاء أن يتخذ إلى ربه سبيلا وتوكل على الحي الذي لا يموت وسبح بحمده وكفى به بذنوب عباده خبيرا الذي خلق السماوات والأرض وما بينهما في 6 أيام ثم استوى على العرش الرحمن فاسأل به خبيرا وإذا قيل لهم اسجدوا للرحمن قالوا وما الرحمن أنسجد لما تأمرنا وزادهم نفورا. काय तुम्ही आपल्या पालनकर्त्या रबचं शक्ती सामर्थ्य पाहिलं नाही की तो सावलीला कशा प्रकारे ताणून पसरवतो? त्यानं इच्छिलं असतं तर सावलीला पसरूही दिलं नसतं. मग आम्ही सूर्याला त्यावर मार्गदर्शक आणि प्रमाण बनवलं. मग आम्ही त्याला धीरे धीरे आपल्याकडे ओढून घेतलं. तोच अल्लाह की ज्यानं तुमच्याकरता रात्रीला पोशाख बनवलं आणि झोपेला तुमच्या आरामाचं कारण बनवलं आणि दिवसाला कामधंद्यासाठी उठून चालण्या फिरण्याचं साधन बनवलं. तोच तर आहे जो आपली दया कृपा वर्षवण्या अगोदर वाऱ्यानं खुश खबर देण्याकरता पाठवतो आणि आकाशातून स्वच्छ पवित्र पाणी वर्षवण्याचा आमच्या सामर्थ्याचा कारनामाही किती महान आहे की मृत शहरांकरता आम्ही साफ स्वच्छ पाणी वर्षवून जीवन सामग्री निर्माण करतो, यासाठी की आपल्या निर्मितीपैकी बहुतेक जनावरांना आणि बहुतेक मानवांना पिण्याचं पाणी देऊन तहानेनं तडफडून मरण्या वाचून वाचवावं. या कुराणात आम्ही अगदी स्पष्ट करून वारंवार त्यांच्या उपदेशाकरता बयान फरमावलं आहे. तरीही बहुतेक लोक इन्कार केल्याशिवाय राहिले नाही. आणि जर आम्ही इच्छिलं असतं तर प्रत्येक वस्तीत खबरदार करणारा उभा करू शकत होतो. तेव्हा आता तुम्ही इन्कारी लोकांच्या खुशी नाखुशीची काहीच पर्वा करू नका आणि या कुराणाचं फरमान चालवण्याकरता अतिशय मेहनतीनं फार मोठा जेहाद सुरू करा. आणि त्यानंच 2 समुद्रांना मिळवून चालवलं आहे. एकाचं पाणी असं गोड की तहान मिटावी आणि दुसऱ्याचं पाणी खारं कडू आणि दोघांच्या मध्ये त्यानं एक आडपडदा ठेवला की गोड आणि खाऱ्या पाण्याच्या प्रवाहांना मिसळण्यापासून अडसर कायम राहावा. त्याची मोठी शान महिमा असा आहे की त्यानं मनुष्याला पाण्यापासून निर्माण केलं, मनुष्याला कुटुंब असलेला सासरवाडी असलेला बनवलं. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुमच्या पालनकर्त्यानं निर्धारित केलेलं भाग्य फार योग्य आहे. तरीही हे लोक अल्लाहखेरीज दुसऱ्याच्या बंदगी आणि उपासनेत लागले आहेत, जे ना त्यांना काही लाभ पोचवू शकतात ना त्यांचं काही नुकसान करू शकतात. परंतु प्रत्येक इन्कारी मनुष्य आपल्या पालनकर्त्याच्या तुलनेत दुसऱ्यांजवळ मदत मागण्याचा गुन्हा आपल्या पाठीवर लादत आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला खुश खबर देणारा आणि भय दाखवणारा बनवून पाठवला आहे. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा
की मी हे कुराण सादर केल्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मेहनताना मागितला नाही. मात्र एवढंच इच्छितो की ज्याला वाटेल त्यानं आपल्या पालनकर्त्या रबचा मार्ग स्वीकार करावा आणि भरोसा ठेवावा त्याच्यावर जो नेहमी जिवंत आहे, कधीही मृत्यू पावणार नाही, आणि त्याचे गुणविशेष त्याच्या स्तुती प्रशंसेसह वर्णन करीत जा. आपल्या दासांच्या वाईट कर्मांवर नजर ठेवण्याकरता त्याचं फक्त खबर राखणंच पुरेसं आहे. त्यानंच आकाशांना आणि जमिनीला आणि या दोघांच्या दरम्यान असलेल्या समस्त चीजवस्तूंना 6 दिवसात निर्माण केलं, आणि मग ईश सत्तास्थानावर तो पूर्णपणे विराजमान झाला. तो मोठा रहमान, दयावान, आलिशान आहे. त्याची ओळख करून घ्यायची असेल तर एखाद्या जाणकार खबर ठेवणाऱ्याला विचारा. जेव्हा त्यांना असं सांगितलं जातं की फक्त रहमान, सर्वाधिक दयावान अल्लाहला सजदा करा, तर ते म्हणतात, कोण रहमान? काय ज्याच्यासाठी तुम्ही आम्हाला आदेश द्याल फक्त त्यालाच सजदा करावा? आणि तुमच्या बोलवण्यानं त्यांचा तिरस्कार आणखी जास्त वाढतो.